अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव तालुक्यातील हिंगणे गावातील गट क्रमांक 21, 16 व 17 मधील क्षेत्र गावठाण हद्दवाढीसाठी सन 2024 मध्ये जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून तो अद्याप प्रलंबित आहे। या परिसरात सुमारे 160 कुटुंबे अनेक वर्षापासून वडिलोपार्जित वास्तव्यास आहेत। दरम्यान शासनाच्या 26 मे 2026 रोजीच्या निर्णयानुसार अतिक्रमण नियमितीकरणासाठी नागरिकांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। मात्र गावठाण हद्दवाढीचा प्रयत्न प्रलंबित असताना येथील रहिवाशांवर कारवाई होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक कारणांमुळे अथवा वैमनस्यातून शासनाने 160 कुटुंबांना बेघर करू नये या मागणीसाठी समस्त हिंगणी ग्रामस्थांनी एकत्र येत पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय तसेच पोलीस ठाणे येथे निवेदन सादर केले। यावेळी ग्रामस्थांनी तक्रारदार अनिल उत्तम गंगाणे यांनी दाखल केलेल्या तक्रारी खोट्या व दिशाभूल करणाऱ्या असल्याचा आरोप केला आहे। माहिती अधिकार अधिनियम 2005, भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 यांचा उल्लेख करत वारंवार खोट्या तक्रारी दाखल करून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। हिंगणी गावातील रहिवाशांना न्याय मिळावा, गावठाण हद्दीवाढीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा आणि सर्वसामान्य नागरिकांना बेघर होण्यापासून वाचवावे अशी मागणी ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रशासनाकडे केली आहे। तहसीलदार साहेब असून गट विकास अधिकारी आणि पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। आमच्या तिथं आहे ना गुरु उभे राहण्यासाठी 3 गट नंबर आहे आमच्यावाली, तर ते ऑलरेडी आता नियमाकुल होणार 2011 पासून तिथं पिढ्या लोकांचा वहिवासी, त्याच्यामुळं आता नवीन शासनाने जो आर काढलेला आहे 31 डिसेंबर, तर त्याच्यामध्ये ते ऑटोमॅटिक नियमाकुल होणार आहे आणि त्यांच्याकडून आपण 31 डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचे अर्ज भरून घेणार आहे आणि 500 स्क्वेअर फुटापर्यंत फ्री भेटणार आहे आणि तिथून पुढे काय 1000 स्क्वेअर फुटाला काय शासनाचा जो दर असेल त्याप्रमाणे सर्व प्रस्ताव आपण नियमाकुल करणार आणि याच्यातून जवळपास आमचे 160 कुटुंबांचा प्रश्न मार्गी लागणार आणि इथून माग काय होतंय, गावामधून आहे ना कुणीतरी येतं, अर्ज करतं, गायरान उठवा हे करा, त्याच्यामुळे आता आम्ही वस्तुस्थिती मांडण्यासाठी आमची कैफियत म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांकडे आमचं निवेदन दिलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा आमचा सहानुभूतीक विचार करावा आणि कुठलाही प्रेशरला बळी न पडता आम्हाला योग्य न्याय मिळावा, एवढीच एक आमची मागणी निवेदन दिलेलं आहे। आता तहसीलदार साहेब यांना पण निवेदन दिलेलं आहे। आता याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन इथं पण जाणार आहोत आणि इथे वारंवार काय करतोय, खोट्या अर्ज करताय समोरचा माणूस आणि प्रशासनाची दिशाभूल करून ब्लॅकमेलिंग गावाला भेटीत जाते आणि पिढ्यान लोक तिथंच राहतात। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पण निर्माण होणार आहे। त्याच्यामुळे काय आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची जी प्रस्ताव आहे ती नियमाकुल करून जावी आणि 70% गाव आमचं त्याच्यातच बस। राजू भाई सांगा, ही एक त्याच्यातले रहिवासी राजेंद्र चंदनशिव हिंगणी ग्रामस्थ। आज जो काय आमच्या गावावरती प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे, तर टोटल जे काय आमचे सर्व हिंगणी ग्रामस्थ आहेत, तर हे हिंगणीमध्ये सर्व गायगरिबांचे, त्यानंतर आमचे सर्व जे काही नागरिक आहे, तर या सर्वांना म्हणजे यांचे घर उठले पाहिजे याच्यासाठी समोरचा व्यक्ती प्रयत्न करतोय, परंतु आम्ही पिढी जात त्या ठिकाणी राहत आलेलो आहे आणि आमच्या गायगरिबांच्या लेकरा बाळांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने पण आम्हाला साथ द्यावी। त्यानंतर आम्ही पण याच्या अगोदर BDO साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे, त्यानंतर तहसीलदार साहेबांना पण दिलं आहे। यात होणार काय की जर काही एका व्यक्तीमुळे जर पूर्ण गावाला विठीस धरल्या जात असेल, तर त्या एका व्यक्तीच्या विरोधात आम्हाला प्रशासनाने, त्यानंतर सर्व अधिकारी मंडळीने आम्हाला सहकार्य करावं आणि आमचं हे गाव उठण्यापासून वाचवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो।